नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलला. आणि आज आपण बघतो आहे क्लास 6 मॅथ्स याचा आपला जो 4th लेसन होता पॅटर्न. आज आपण त्याचा पार्ट 3 बघतो आहे. तर याआधी मी या लेसनची पार्ट 1 आणि पार्ट 2 याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पॅटर्न्स पार्ट 3. मित्रांनो, इथे आपण पॅटर्न ऑफ नंबर्स बघतो आहे की नंबर्सचे पॅटर्न्स कसे असतात. तर फर्स्ट आपण इव्हन नंबर्स आपण शिकलेलो आहे. या आधीच्या पार्टमध्ये आपण शिकलो की इव्हन नंबर्स म्हणजे काय. तर इव्हन नंबर्स म्हणजे असे नंबर्स आहे की ज्याच्या शेवटी 0 2 4 6 8 हे नंबर्स येतात, ते इव्हन नंबर्स आहे आणि त्याला 2 ने डिवाइड केलं तर आन्सर 0 येतं. हे झाले इव्हन नंबर्स. मग आता याच्या पुढचे आपल्याला इव्हन नंबर्स लिहायचे असेल 2 4 6 8 10. मग काय येतं? 12 येतं. 12 नंतर कोणता आहे दुसरा? देन 14 आहे, देन 16 आहे, 18 आहे, 20 आहे, देन 22 24 असे सो ऑन आपल्याला माहिती आहे. इव्हन नंबर्स आपण लिहिलेले आहे आणि डिटेलमध्ये आपण शिकलेलो आहोत. देन आहे ऑड नंबर्स. ऑड नंबर्स म्हणजे काय? आता ऑड नंबर्सलाच आपण विषम संख्या असं म्हणतो. आता 1 3 5 7 9 आता हे जे झाले आहे हे ऑड नंबर्स आहे. आता 9 नंतर काय आहे? 11 आहे, 13 आहे, देन काय आहे? 15 आहे, 17 आहे, 19 आहे, 21 हे सगळे काय झाले? ऑड नंबर्स झाले. आणि हे सुद्धा आपण डिटेलमध्ये शिकलेलंच आहे. पण आता नवीन तुम्हाला हा वर्ड दिसतो आहे विरंका नंबर. आता विरंका नंबर म्हणजे काय? नेमका हा तुमच्या मनामध्ये प्रश्न राहिला असेल की विरंका नंबर म्हणजे काय, आणि विरंका हा काहीतरी वेगळं नाव वाटतं आहे. म्हणजे नेमकं काय, आणि तेच आता आपण बघणार आहोत. आता इथे तुम्हाला नंबर्सचं काहीतरी सिक्वेन्स दिसतो आहे, पॅटर्न दिसतो आहे. आता इथे बघा 0 आणि 1 यांची ऍडिशन केली तर आपल्याला किती मिळते? 1 मिळते. म्हणून हा समोरचा नंबर किती झाला? 1 झाला. आता 1 and 1 याची ऍडिशन आपण केली तर 1 आणि 1 किती होते? 2 होते. आणि हाच नंबर आपल्याला समोरचा मिळालेला आहे. मग आता बघा, हा 1 आणि 2 याची ऍडिशन केली म्हणजे 1 आणि 2 याची ऍडिशन केली तर आपल्याला कोणता नंबर मिळतो? 3 मिळतो. आणि हाच आपला समोरचा नंबर आहे. देन 2 and 3 यांची ऍडिशन केली तर आपल्याला 5 मिळतो. समोरचा नंबर आपला 5. देन 3 and 5 याची ऍडिशन केली तर 8. आपल्याला न्यू नंबर मिळाला 8 and 5. मग काय झालं? 13. मग आता 13, आता हा 13 आहे तर मग 13 and 8 आता याची ऍडिशन आपल्याला करायची आहे. तर मग आता आपल्याला काय मिळेल? मग आता आपण इथे 13 + 8 केलं तर किती होणार? 21 झाले. म्हणजे तिथे आपल्याला नेक्स्ट 30 मिळाले, मग 21 मिळालं. आता 13 आता 21 + 13 केलं तर मग आता काय होईल? कोणती ऍडिशन येणार? आता 3 आणि 1 4, 2 आणि 1 3, म्हणजेच 34 हा नंबर मिळाला. म्हणजे आता तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर झालेली असेल की मागचे जे दोन नंबर्स आहेत त्यांची ऍडिशन केल्यानंतर जो समोरचा नंबर आपल्याला मिळतो त्याला आपण काय म्हणतो? विरंका नंबर्स म्हणतो. आता ही कन्सेप्ट तुम्हाला लक्षात आली की नाही मला कमेंटमध्ये जरूर कळवा. 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 13 14 आणि 1 15. म्हणजे आता आपल्याला नेक्स्ट नंबर कोणता मिळाला? 15. आता आपल्याला बघा हे नंबर्स आहे 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6. म्हणजेच आता याच्यामध्ये आपण 15 मध्ये किती ऍड केले? 6 ऍड केले. तर म्हणजेच आता आपला नंबर नेक्स्ट नंबर काय झाला? 21 मिळाला. म्हणजेच आता तुम्हाला लक्षात आलं असेल की पुढच्या नंबरमध्ये आपण नेक्स्ट ऍड केलेले तर आपल्याला ही त्रिकोणामध्ये संख्या मिळणार आहे आणि ती कशी काय फाइंड आउट करायची हे आपण नेक्स्ट स्लाइडवर पाहणार आहोत. आता हे ट्रायंग्युलर नंबर्स आहे ते फाइंड आउट करण्यासाठी आपण आताच बघितलं की आता आपण 1 + 1 केलं तर आपल्याला किती मिळाले? 2 मिळाले. मग दोनामध्ये आपण किती? दोनामध्ये आपण 3 ऍड केले तर म्हणजेच आपल्याला कोणता? म्हणजेच आता आपण काय करणार? 1 + 2 + 3 म्हणजे 3 आणि 2 5 आणि 1 6 असा आपल्याला नंबर मिळणार. मग आता आपण 1 + 2 + 3 + 4 याच्यामध्ये आपण ऍड केलं तर 4 आणि 3 7 आणि 2 9 आणि 1 10 असा नंबर मिळाला. आता प्रत्येक वेळेला हे ऍड करणं, आत्ताच आपण हे असं सॉल्व्ह करून बघितलं. मग त्याच्यापेक्षा एक नेक्स्ट ट्रिक आहे, दुसरी ट्रिक आहे, ती सोपी ट्रिक आहे. मग आता तुम्हाला 10 मिळाले.
मग 10 मध्ये तुम्ही किती ऍड केले? 5 ऍड केले, कारण की 4 नंतर नेक्स्ट नंबर कोणता येतो? 5 येतो. म्हणजे 10 मध्ये आपण ऍड केले 5, म्हणजेच आता आपल्याला 15 नंबर मिळाले. आता 15 आपल्याला आन्सर आलेला आहे, त्याच्यामध्ये आपण 6, कारण की फिक्स 5 नंतर नेक्स्ट नंबर कोणता आहे आपला? 6 आहे. मग 15 मध्ये 6 ऍड केले तर किती झाले? 21 झाले. आता 21 मध्ये 6 नंतरचा नेक्स्ट नंबर आहे 7. आता 7 म्हणजे 21 प्लस 7 म्हणजेच किती झाले? 28 झाले. आता 28 प्लस किती आहे? 7 नंतर दुसरा नेक्स्ट नंबर आपला कोणता आहे? 8 आहे. म्हणजेच आपला इथे नंबर किती झाला? 36 झाला. आता आपण पुन्हा याच्यामध्ये 36 मध्ये पुन्हा कोणता 8 नंतर नंबर कोणता आहे? 9 नंबर आहे. मग आता 36 प्लस 9 म्हणजेच किती होते? 9 आणि 6 म्हणजेच काय? 15 आणि 3 आणि 4 म्हणजे 45 होतात. आता 45 मध्ये नेक्स्ट नंबर किती आहे? 10 म्हणजेच किती झाला तुमचा? 55 झाला. 55 मध्ये आता तुम्ही 11वा नंबर ऍड केला, म्हणजेच किती झाले? 66 झाले. आता 66 मध्ये नेक्स्ट नंबर कोणता आहे? 12 म्हणजेच काय? 6 आणि 2 8 आणि 6 आणि 1 7. म्हणजे असे तुमचे नंबर्स तयार होत आहेत. म्हणजे ही पण एक मेथड आहे ट्रायंग्युलर मेथड फाइंड आउट करण्याची. आता ही मेथड तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स म्हणजे स्कॉलरशिप नवोदयमध्ये याच्यावर तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात की ट्रायंग्युलर मेथड्समध्ये तुम्ही कशा प्रकारे फाइंड आउट करणार आहे. आणि याच्यासाठी सुद्धा एक नेक्स्ट फॉर्म्युला आहे आणि तो कसा आहे तो आपण नेक्स्ट स्लाइडवर बघणार आहोत. आताच आपण बघितलं की ट्रायंग्युलर नंबर्स काढताना आपण कसं फॉर्म्युला यूज केला होता? 0 अधिक 1 म्हणजे आपल्याला पहिली संख्या ही 1 मिळते. 1 मध्ये आपण 2 ऍड केले तर 3 मिळतात. मग 1 अधिक 2 अधिक 3 केले तर आपल्याला किती मिळते? 6 मिळते. मग आता 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 केले तर किती आहे? 4 आणि 3 7 आणि 2 9 आणि 1 10 आपल्याला मिळाली. देन आता 1 2 3 4 आणि 5 आपण असं केलं म्हणजेच आता टोटल किती झाली? ही 15 झाली. मग पुन्हा आता आपण 1 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 असं केलं तर म्हणजे 15 आणि 6 किती झाली? 21 झाली. म्हणजे आता आपल्याला लक्षात आलं, जर मला आता तिसऱ्या नंबरची संख्या काढायची आहे. आता तुम्ही बघा, इथे ही पहिली संख्या, ही दुसरी आहे, तिसरी आहे, चौथी, 5वा आणि 6वा अशा प्रकारे आहे. आणि नंतर आधीच आपण एक्सप्लेन केलेलं आहे की हे नंबर्स आले तरी कसे. आता तुम्हाला याच्यासाठी ही काढण्यासाठी खूप लेंदी प्रोसेस आहे. मग त्याच्यासाठी तुमच्या टेक्स्टबुक मध्ये एक फॉर्म्युला दिलेला आहे आणि तो फॉर्म्युला कसा आहे? n+1/2. मग आता हे n म्हणजे काय? आता आपल्याला जी संख्या काढायची असेल, आता समजा मला जी संख्या काढायची आहे, तर आता 6व्या नंबरचीच मला संख्या काढायची आहे, तर 6 नंबरची संख्या काढायची आहे. मग 6 मी हा घेतला आणि 6 + 1 किती झालंय? n म्हणजे आपल्याला जी संख्या घ्यायची आहे ती आहे, त्याच्यामध्ये एक 1 ऍड करायचा आणि त्याला डिवाइड बाय 2 करायचं. आता माझं काय झालं? 6 आणि इथे काय झालं? 6 ने 7 म्हणजेच काय झालं? या दोघांमध्ये गुणाकार म्हणजे 6 7 42/2 म्हणजेच काय आहे? 21 दुने 42. आता 6 नंबरची आता संख्या बघा, हा 6 नंबर आहे, आपला 21 आला आहे, म्हणजेच आपला आन्सर बरोबर आहे. आता इथे आपण 7वी नंबर बघू. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 म्हणजेच 21 मध्ये 7 ऍड केले तर 28 झाले. आता 8 नंबरची कोणती आहे? तर आता 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 अधिक 8 म्हणजेच आता किती झाले? हे 32 झाले. आता मला 8 नंबरची संख्या फाइंड आउट करायची आहे. तर 8 नंबरची संख्या आहे, तर माझा फॉर्म्युला किती आहे? n+1/2. आता मला 8 नंबरची संख्या फाइंड आउट करायची आहे, तर 8 घेतली, मग 8 मध्ये मी 1 ऍड केला, त्याला डिवाइड बाय 2 केलं. आता 8 गुणिला 8 आणि 1 9/2. मग 8 9 72/2. आता काय झालं? 72ला मी दोन्ही भाग दिलं म्हणजे बेत्रिक 6 आणि बेसख 12 म्हणजेच काय झालं? आता माझं काय झालं? 36. आपले इथे ऍडिशन चुकली होती, इथे 36 पाहिजे होते, म्हणजेच 36 हा नंबर आला. आता मला 4th नंबरचा फाइंड आउट करायचा आहे. आता 4 नंबरची बघायची आहे, तर आपला फॉर्म्युला आहे की 4
मग 4 + 1/2 घेतलं तर 4 म्हणजेच काय 4 गुणिला काय आहे 5/2. मग आता आपण 4 पंच 20/2 म्हणजे 2 पंच 10 म्हणजेच आता आन्सर किती आलं 10. म्हणजेच ही बघा 4th नंबरला आपलं किती आहे आन्सर 10 आहे. म्हणजे हा आपण फॉर्म्युला यूज केला तर आता तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. कोणता फॉर्म्युला आहे n ब्रॅकेटमध्ये n+1/2 याच्यानुसार आपण ट्रायंग्युलर संख्या फाइंड आउट करू शकतो. आणि ही ट्रायंग्युलर फाइंड आउट करण्यासाठी ही तुमची खूप लेंदी मेथड आहे. ही करण्यासाठी तुमचा वेळ जाणार आहे. पण जेव्हा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये तुम्हाला एखादी ट्रायंग्युलर संख्या किंवा त्रिकोणी संख्या फाइंड आउट करायची असेल तर तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल. आणि हा फॉर्म्युला खूप IMP आहे आणि हा म्हणून तुम्ही लक्षातच ठेवायचा आहे. काय आहे आपला फॉर्म्युला n ब्रॅकेटमध्ये n+1/2. आता n म्हणजे आपल्याला जी संख्या घ्यायची आहे त्याचं काढायचं आहे ती संख्या तिथे घ्यायची आहे. नवीन कन्सेप्ट आपण इथे शिकतो आहे स्क्वेअर नंबर. बिलकुल आसान अगदी सोपी ही मेथड आहे स्क्वेअर मेथड फाइंड आउट कशी करायची. आता स्क्वेअर करणं म्हणजे काय त्याच नंबरला त्याच संख्येने गुणणं म्हणजेच काय झालं स्क्वेअर झाला. आता इथे स्क्वेअर करताना आपण जर इथे 1 घेतला तर 1ला 1ने गुणलं तर आपला आन्सर किती येणार 1च येणार. आता मी 2 हा संख्या घेतली तर 2ला 2ने गुणलं तर 2 4च होते. देन आता मी नेक्स्ट संख्या घेतली 3 घेतली. जर 3ला 3ने गुणलं तर माझा आन्सर काय येईल 3 त्रिक 9. देन 4 घेतलं तर 4 चोक 16. देन इथे मी घेतलं 5 ही संख्या घेतली तर 5 5 किती येणार आहे 25. आता 6 घेतली 6ला 6ने गुणलं तर 6 6 36. 7 गुणिला 7 घेतलं तर 7 7 49 आले. देन 8ला 8ने गुणलं तर 8 8 64 आले. 9ला 9ने गुणलं तर 81 आले. आणि 10ला 10ने गुणलं तर किती आले 100 आले. म्हणजेच याला आपण काय म्हणतो आहे स्क्वेअर म्हणतो आहे. स्क्वेअर म्हणजेच त्याच नंबरला त्याच संख्येने गुणाकार करणे म्हणजे स्क्वेअर झालं. आता त्रिकोणी संख्या करताना आपण त्या ठिपक्यांची अरेंजमेंट त्रिकोणमध्ये केली होती. पण आता इथे स्क्वेअर म्हणजे चौकोन आहे म्हणून आपल्याला ठिपक्यांची रचना ही चौकोनामध्ये करायची. आता 1 इथे ठिपका आहे म्हणून आपण 1 घेतला. आता 2 आणि 2 गुणिला 4 होतात म्हणून आपण इथे हा स्क्वेअर मध्ये याची अरेंजमेंट केलेली आहे. देन 3 आणि 3 म्हणजेच 9 होतात. इथे बघा इथे 3 इथे 3 आणि 3 त्रिक 9 अशा प्रकारे आपल्याला ही ठिपक्यांची रचना केली आहे. पण प्रत्येक वेळेला आपल्याला हे काउंटिंग करण्यासाठी आपण ठिपके अरेंज करणार का नाही. त्याच्यासाठी आपला खूप वेळ जाणार आहे आणि म्हणूनच त्याच्यासाठी ही सोपी मेथड आहे स्क्वेअर मेथड. आता या स्क्वेअर मेथडमध्ये आपण कितीपर्यंत स्क्वेअर काढू शकतो 1000 पर्यंत सुद्धा त्याच्या पुढे सुद्धा आपण स्क्वेअर काढू शकतो. तर आपल्याला एक्झाम्ससाठी 100 पर्यंत तशी आवश्यक आहे. आपले स्क्वेअर रूट हे पाठ असणं आवश्यकच आहे. इथे तुम्हाला एक टेबल दिलेलं आहे आणि त्या टेबलमध्ये मी 1 to 15 पर्यंत हे सगळे स्क्वेअर्स ऍड करून दिलेले आहेत आणि हे तुम्हाला पाठच करावे लागणार आहे. म्हणजे तुम्हाला तुमचा वेळ वाचणार आहे आणि तुम्ही गणित पटकन लवकर सॉल्व्ह करू शकणार आहे. म्हणून हा टेबल तुम्हाला तुमच्यासाठी खूप IMP राहणार आहे आणि हा तुम्ही लर्न करायचा आहे. ठीक आहे. आता आपण जाऊया नेक्स्ट स्लाइडवर. तर जसं आपण स्क्वेअर बघितले की स्क्वेअरला ते अरेंज केले होते आपण चौकोनामध्ये. आता क्यूब म्हणजेच काय आहे स्क्वेअर म्हणजे दोनदा गुणणे त्या संख्येला दोनदाच मल्टिप्लाय करणं. पण क्यूब म्हणजेच एकाच संख्येला 3 टाइम्स मल्टिप्लाय करणं म्हणजे क्यूब झालं. आता 1 हा नंबर असेल तर 1 × 1 × 1 म्हणजे 3 टाइम्स मला 1 घ्यावं लागेल. क्यूब म्हणजे 3 टाइम्स. ओके. मग 3 टाइम्स म्हणजे याचा आन्सर किती येणार 1 येणार. आता मी नेक्स्ट नंबर घेतला 2 घेतला तर 2 × 2. मग आता सगळेजण काय म्हणणार 2 2 2 6 झाले नाही. याचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. मग 2 2 जा 4 4 2 जा 8 म्हणजेच आता आपला क्यूब किती झाला 8 झाला. देन 3 चा आता 3 × 3 × 3 मग 3 3 जा 9 9 3 जा किती झाले 27 झाले. देन 4 घेतले आपण 4 × 4 × 4 मग आता काय झाले 4 चोक 16 आणि 16 चोक 64 हा आपला झाला. देन नेक्स्ट नंबर आपला आहे 5 × 5 × 5 मग 5 5 25 25 5 125 125 झाले. देन 6 आहे आपला नेक्स्ट नंबर 6 × 6 × 6 मग 6 6 36 आणि 36 गुणिला 6 केले आपण. मग 6 6 36 आणि 6 3 18 21 म्हणजेच काय झाले
216 झाले. आता 7 गुणिला 7 गुणिला 7 म्हणजे 7 7 49 म्हणजे 49 गुणिला 7 केले आपण. 9 7 63 आले आणि 7 चोक 28, 28 आणि 6 30 म्हणजेच आता आपले 343 झाले. अशा प्रकारे आपण क्यूब्स हे काढू शकतो. आता हे क्यूब करताना आपण इथे बघा, इथे तुम्हाला क्यूब सारखं म्हणजेच त्याला मराठीमध्ये घन असं म्हटलं जातं आणि हे घन तुम्हाला जसे आपल्याला स्क्वेअर आवश्यक आहे त्याचप्रमाणे क्यूब सुद्धा मॅथ्स मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. तर आता नेक्स्ट स्लाइडवर इथे 1 to 50 पर्यंत किती क्यूब्स आहेत हे सिक्वेन्स वाईज मी इथे तुम्हाला दिलेले आहेत आणि ॲटलिस्ट तुमचे 50 पर्यंत क्यूब्स पाठ असणं आवश्यक आहे. म्हणून ही स्लाइड सुद्धा तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट राहणार आहे. आणि ही तुम्हाला या साठी नाही तर नेक्स्ट इयर पैकी म्हणजेच आता 10वी 12वीला जसे जसं तुमचं मॅथ्स वाढणार आहे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला स्क्वेअर आणि क्यूब हे लर्न असेल तर पटकन तुम्ही गणित सॉल्व्ह करू शकणार आहात. ठीक आहे, आता नवीन कन्सेप्टवर आपण जाऊया आणि त्याआधी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला नवीन स्लाइड काय आहे बघूया. मित्रांनो, एक नवीन कन्सेप्ट आपण शिकणार आहोत की विथ द हेल्प ऑफ डॉट शो द नंबर 36 ट्रायंग्युलर अँड द स्क्वेअर नंबर. आता 36 हा ट्रायंग्युलर मध्ये आणि स्क्वेअर मध्ये आपल्याला दाखवायचा आहे. आता इथे बघा 1 आहे आणि 1 × 1 म्हणजेच किती झालं, त्याचा स्क्वेअर किती झाला, 1 झाला. आता स्क्वेअर दाखवताना आपल्याला कुठल्याही नंबरचा स्क्वेअर लिहायचा असेल तर तो नंबर लिहितो आणि त्याच्या डोक्यावर 2 असं दाखवतो. जर आपल्याला क्यूब दाखवायचा असेल तर 1 चा क्यूब असा राहणार आहे. आता इथे नेक्स्ट ठिकाणी आपण 1 + 2 केलं, पण आता ह्या वरती 1 आहे तो इथे आपण ऍड केलेला आहे म्हणजे 2 आणि 3 आणि 1 4 म्हणजेच 2 × 2 म्हणजेच 4 हे नंबर आपले झाले आणि अशा प्रकारे 4 आला. आता इथे थर्ड स्टेप मध्ये आपण काय केलं, 1 + 2 + 3 केलं. 2 मध्ये काय केलं, 3 ऍड केलं, पण त्याच्यामध्ये त्याच्या आधीचे जे 2 नंबर्स होते 2 + 1 हे पण ऍड केले म्हणजे 3 आणि 2 5 आणि 6 आणि 2 8 आणि 1 9 म्हणजे 3 चा स्क्वेअर 9 अशा प्रकारे आलेला आहे. आणि अशाच प्रकारे आपण इथे 6 चं बघितलं, 6 चा काय केलेलं आहे 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 आणि त्याच्यामध्ये नंतर 5 + 5 + 4 + 3 + 2 + 1. आता याची ऍडिशन केली तर याची ऍडिशन किती येते, 36 येते आणि 6 × 6 केलं तर किती येणार आहे, 36. म्हणजेच इथे आपण हे काय आहे या मेथडनुसार म्हणजेच ऍडिशन करून सुद्धा ट्रायंग्युलर काढू शकतो आणि त्याच नंबरला त्यांनीच मल्टिप्लाय केलं तर स्क्वेअर सुद्धा काढू शकतो. मित्रांनो, इथे आपण इथेच थांबणार आहोत आणि नंतर लगेचच भेटूया या लेसनच्या प्रॅक्टिस सेट 4.2 मध्ये. तोपर्यंत थँक्यू.